संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे लागलेलं तो केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर झाला। यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। आता लोकसभा निवडणूक निकालानंतर एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेमध्ये सादर केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि निर्मला सीतारमण यांचा सलग 7वा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पात सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उद्योजकांसह अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी अनेकविध क्षेत्रासाठी तरतूद जाहीर केली असून रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठीही अनेक योजना सादर केल्या आहेत। या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू व सेवा स्वस्त होणार, कोणत्या गोष्टी महागणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतानाच सीतारमण यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कर रचनेत बदलाची घोषणा केली आहे। कर कमी केल्याने काही वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काही वस्तूंसाठी आता आपल्याला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर टीव्ही, स्मार्टफोन, कंप्रेस्ड गॅस व प्रयोगशाळेत तयार केले जाणारे हिरे स्वस्त झाले होते। दुसऱ्या बाजूला विमान प्रवास महागला होता, त्याचबरोबर वस्त्रोद्योगालाही फटका बसला होता। आता या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे। कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर भर दिला जातोय। आमचा भर रोजगार आणि कौशल्यावर आहे। सुधारणावादी धोरणांवर भर असल्याचं सीतारमण यांनी म्हटलंय। अर्थसंकल्पात शेती तसंच शेतीपूरक क्षेत्रासाठी 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे। या सरकारी योजनेंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा ही दुप्पट करण्यात आली आहे। यापूर्वी या योजनेंतर्गत एमएसएमईंना 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जात होतं, ते आता 20 लाख रुपये करण्यात आलंय। उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल। वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री यांनी म्हटलेलं आहे। तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देण्यासाठी देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे। 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप देण्यात येणार आहे। नव्या कर प्रणालीनुसार कर रचनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेत। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे। नवरोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद केली जाणार आहे, तर महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद, तर ग्रामीण विकासासाठी 2 लाख कोटींहून अधिक रुपयांची तरतूद केली जाईल। या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। बिहारमधील रस्ते प्रकल्पांसाठी 26,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय, तर बिहारमध्ये 21,000 कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटची ही घोषणा करण्यात आली आहे। याशिवाय बिहारला आर्थिक मदत मिळणार आहे। आंध्र प्रदेशला सुमारे 15,000 कोटी रुपयांचं पॅकेज मिळणार आहे। आता या बजेटमध्ये स्वस्त काय होणार, तर सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे। यासह मोबाईल हँडसेट आणि मोबाईल चार्जरच्या किमती 15% कमी होणार आहेत। मोबाईलचे सुटे भाग देखील स्वस्त होणार आहेत। कॅन्सरवरील 3 औषधं कस्टम ड्युटीमधून वगळली आहेत, तर पोलाद व तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत दिली जाईल। तर प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार आहे आणि प्लास्टिक उत्पादनं महाग होणार आहेत। तुम्हाला एनडीए सरकारच्या या पहिल्याच अर्थसंकल्पाविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।